छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर ह्याच्याकडे तिकीट नाहीये, तर हिने तिकीट आता काढली कोणती, जनरलची। या एका बसने ना आम्ही 2 जण प्रवास करणार आहे थेट प्रयागराज। पहिली पावती 1700 रुपयाची, फाईन पडला आम्हाला 1700 रुपयाचा। काय जेवण आहे, पाणी आहे नुसतं, पनीरची भाजी मध्ये पाणी हे ना, पनीरची भाजी आहे, पाणी आहे फक्त। केस आहे याच्यामध्ये, केस आहे, त्याला परत दे। काय बोलणार, जेवणात केस आहे। कालची ट्रेन ना 6 तास लेट होती, आज सो थांबायला तुम्हाला बिलकुल देत नाही प्लॅटफॉर्मवर। इथून उतरलात ना तुम्ही चाला आणि आधी प्लॅटफॉर्म सोडा, तुमचं म्हणणं आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका संकल्प घेऊन आलो नवीन एक व्हिडिओ। टायटल थंबनेलवरून समजलं असेल मी कुठे चाललो आहे। दिनांक 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत महाकुंभ भरलाय आणि हा महाकुंभ ना 144 वर्षांनी येतो। सो हाच महाकुंभ अनुभव करण्यासाठी आणि संगममध्ये स्नान करण्यासाठी मी चाललो आहे थेट प्रयागराज। तर आजचा आपला प्रवास होतोय मुंबईतल्या LTD इथून थेट प्रयागराजपर्यंत। सो काल अचानक ना तिकीट बुक केली तत्कालमध्ये AC 3 टायर, आणि एकच तिकीट आहे, त्यावर मी आणि माझा मित्र कॅमेरा मागे प्रवास करणार आहोत प्रयागराजपर्यंत। सो आपला प्रवास कसा असेल, ट्रेन कोणती, प्रवासामध्ये काय काय पाहायला भेटेल, सो हा पूर्ण व्लॉग ना त्या रिगार्डिंग असणार आहे। तुमच्यामधून ना खूप जणांची इच्छा असेल महाकुंभला जाण्याची, पण सर्वांना शक्य होत नाही, तर डोंट वरी, इथे संकल्प आहे ना तुम्हाला घेऊन जाणार आहे प्रयागराज। तर पुढचे काही व्लॉग्स आहेत ना तुम्हाला महाकुंभचे पाहायला भेटेल। मग आपल्यासोबत ह्या प्रवासात आहेत आपले जीवाचे मित्र समीर खेतले। तर आज तुम्ही आमची बाईक राईड पाहिली असेल, पण ह्यावी आपली ट्रेन जर्नी होणार आहे, ते पण कुठे, प्रयागराज। तर ह्याच्याकडे तिकीट नाहीये, तर हिने तिकीट आता काढली कोणती, जनरलची। तर आमची एकच तिकीट आहे, कुठची, AC 3 टायरची। मग चला पाहूया की TC येतो का, कारण की ना जेवढं मी ऐकलंय ना TC तर चढत नाहीये, कारण की ना AC मध्ये पण ना जनरल सारखी गर्दी आहे। तर ह्या ब्लॉक मध्ये ना तुम्हाला हेही पाहायला भेटेल की TC येतो का। तर बघा, TC आला तर मी मॅनेज करू, फाईन वगैरे भरू, पण तोपर्यंत हा प्रवास तुम्ही एन्जॉय करा। तर कोणताही प्रवास चालू करायचा ना आपण बाप्पाच्या नामास्मरणी प्रवास चालू करतो। तर बोला गणपती बाप्पा मोरया। सो जस्ट आता ट्रेन लागते आपली प्लॅटफॉर्म नंबर 2 ला, पाटलीपुत्रा, आणि आपला डबा आहे B5। सो हा आपला डबा आहे। तर चला, गर्दी तर नाही आहे आतापर्यंत, मग पुढे गॉड नोस काय असेल। अरे खोलो खोलो, चलो चलो बाय। हा आपला कोच B5 आणि सेकंड मिडल बर्थ। तर हा मिडल आहे आपली राजा। या एका बर्थने ना आम्ही 2 जण प्रवास करणार आहे थेट प्रयागराज। तर बघूया कसं होत आहे, मुश्किल तो होणार है। आप कहाँ तक जाओगे? पटना तक जाओगे। भीड़ रहेगा? पता नहीं, क्या लगता है आपको? भीड़ तो रहेगी ना। रहेगी ना, इसी में भी रहेगा ना भीड़? नहीं, ऐसी में भीड़ नहीं रहेगी। नहीं रहेगा? नहीं, सीट तक ही रहेगा, सीट तक ही रहेगा ना। चलो देखते। एक सीट पे आप 2 जन आए थे क्या? कुछ बोला नहीं? टिकट विकेट फाइन लेता है? टिकट खोजेगा ना, फाइन हवाला क्यों भागा बेटा, इधर तो आपका देखो जो भी है, अभी क्या महाकुंभ ही जा रहे हैं, भगवान के दर्शन है ना, थोड़ी बोलेगा वो, जो भी कुछ है जो भी है। चल जाऊया। मेन काय होतं, निघालो घरातून कुठे, महाकुंभला जायची इच्छा होती। सो चला, प्रवास तुम्ही एन्जॉय करा, कारण प्रवास ना टोटल 21 ते 22 तास लागणार आहेत। मला वाटतं उद्या 12 वाजतील, कारण परवा मौनी अमावस्या आहे आणि त्यानिमित्ताने प्रवास करतोय। सॉरी, उद्या मौनी अमावस्या आहे आणि भयंकर गर्दी असणार आहे। सो चला, प्रवास एन्जॉय करूया। मग आपला प्रवास होतो आहे 12141 पाटलीपुत्रा एक्सप्रेस, जी LTD वरून सुटते। तिचा टायमिंग आहे LTDला 11:35 आणि उद्या आपल्याला ना 9:18 सोडणार प्रयागराजला। सो आता तर गर्दी नाही आहे ट्रेनमध्ये। महाराष्ट्र आपण जेव्हा सोडू तेव्हा पुढे मग मध्य प्रदेशला जबलपूरला वर गर्दी भेटेल। आणि असं काय सर्व आमचा डबा, हा कोच आमचा सेकंड सीट। तर भाई आपका नाम क्या? अरविंद। तर अरविंद भाऊ खूप चांगले आहेत, त्यांची सीट 3 नंबर होती, त्यांनी मॅनेज केली। आम्हाला सेकंड आमची होती, तर आम्ही 3 वर बसतोय, झोपतोय, कारण आम्ही दोघं आहोत आणि सेकंडवर ते रेस्ट करणार आहेत। आपका नाम? कमलेश। आप कहाँ तक प्रवास करोगे? पटना। सो हे पण खूप चांगले आहेत, ह्यांनी थोडा आम्हाला धीर दिला की TC येत नाही करून, आला तर मॅनेज होतो करून। तर चला बघूया, होगा ना मॅनेज?
चलो टेंशन लेने का नहीं, बस भाई ने बोल दिया तो बोल दिया. हा वॉशरूम वगैरे, मला जरा वॉशरूमची जरा भीती वाटते, कारण की ना मी असं ऐकलं की ह्या रूटला ना वॉशरूम वगैरे खराब असतात, तर आय डोंट नो कसं आहे. सो हा असा काही वॉशरूम थोडा नीट अँड क्लीन वाटतो आहे. सो पुढे बघूया. हा इथे ह्याच्या दोन्ही इंडियन आहेत, नो प्रॉब्लेम. चला वाजले ठीक, किती वाजले 11:45 आणि आपली ट्रेन झाली स्टार्ट. सो जर्नी बिगेन्स थेट LTT वरून. फक्त 10 मिनटं ट्रेन लेट आहे आणि आपला प्रवास चालू झाला आहे आणि गर्दी बिलकुल नाही आहे. कहाँ तक जाओगे? प्रयागराज, महाकुंभ के लिए. सो चला गाईस, आपली जर्नी स्टार्ट झाली आहे आणि गर्दी बघा. गर्दी आतापर्यंत धक्का लागतो रे ट्रेनला ना, मध्ये मध्ये ब्रेक लागतोय. सो गाईस पहिली पावती 1700 रुपयाची आणि समोरच ना TC जात आहेत, दिसत आहेत. सो बरं झालं 1700 रुपये गेले, पण बर्डन केलं डोक्यावरचं आणि फाईन पडला आम्हाला 1700 रुपयाचा. आता पुढे प्रयागराजपर्यंत तुला कोण विचारणार नाही, हे समाऊंट हो, तर समाऊंट नाही ठेवलं असतं उतरायची तयारी ठेव, ठीक आहे. डायरेक्ट प्रयागराज. हे काय अच्छा मला वाटतं भाई इसमें असली सोना है, असली हीरा है, असली पैसा है, ठीक है भाई, बहुत बड़ी हस्ती है भाई. चलो प्रयागराज. TC काका ना खूप चांगले होते, त्यांनी आम्हाला खूप समजवून घेतलं आणि 1700 रुपयाचं बिल केलं, आय मीन फाईन बनवला आणि आम्हाला ते प्रयागराजपर्यंत जाऊ दिलं. सो चला आता पुढचा प्रवास. सकाळचे वाजले 8:23 आणि घातक पोहोचू आपण मध्य प्रदेश. इटारसी पोहोचली. सो रात्री ना 1 वाजला आणि आम्ही जरा झोपून गेलो. म्हटलं की जाऊया, प्रवास पाहिला असेल आमचा. इतरासीला पोचलो आहे, 8:30 वाजले आहेत. तिचा टायमिंग आहे 2 वाजता जबलपूर, बरोबर. आपला पुढचा प्रवास आपला होईल जबलपूरवरून डायरेक्ट प्रयागराजला जाईपर्यंत 9:30, 10, 11, 12 वाजतील रात्री. आणि आज मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्या म्हटल्यावर गर्दी, तुफान गर्दी असणार. आतापर्यंत ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे, तुम्हाला मी दाखवली आहे. सो ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे. मी एक्सपेक्ट करतो जबलपूरला वगैरे ना लोक चढतील. 12141 पाटलीपुत्र एक्सप्रेसचा हा रनिंग स्टेटस. LTTवरून सुटली रात्री 11:30 वाजता आणि मग ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ. आता भुसावळ आणि इटारसीच्या मध्ये आहे. मग जबलपूर येईल एक 2 वाजून 20 मिनिटांनी आणि मग सटना आणि प्रयागराज. प्रयागराजचा टायमिंग आहे 9 वाजून 18 मिनिटं. तर पाहूया किती वाजता ट्रेन पोचते. एक्सपेक्ट करतोय की 1-2 तास डिले होईलच, कारण मी सध्या ट्रेन ट्रॅक करतोय. ही 2 तास डिले होतेच आहे. भावाने एक चाय सांडली आहे, एक मी नाही सांडली. नाही ठीक आहे. आता ही दुसरी चाय, ती चाय 10 रुपये होती, चाय 20 रुपये. भाई हे काय लॉजिक आहे. वो चाय 10 वाला था, 20 वाला क्या है. और वो अच्छा ऐसा है क्या. ठीक आहे, चांगली आहे. आपल्याला कुठली पण दे, चांगलीच लागते. 20 रुपये गेलेत म्हणून सांगू नको. नाही चांगली आहे, पितो आहे. 20 रुपये तरी पी. तुम्ही कुठपर्यंत प्रवास करतायत. कोंबलास. हे पण आपल्या महाराष्ट्रातून आहेत. पनवेल ना. तुमचं नाव काय. हिरण शर्मा. ठीक आहे, भेटू मग महाकुंभला. हाफ एन झाला अजून इटारसीला मी थांबलो आहे. किती वाजता ट्रेन निघणार इथून माहीत नाही, कारण आता ऑलरेडी एक ट्रेन इटारसीहून पास झाली मुंबईच्या दिशेने. आणि बघा राईटने बघा
अजूनही ट्रेन पास होते. सो हिला किती वेळ क्रॉसिंगसाठी थांबवलं आहे डोंट नो. वाजो वाजो. आता जस्ट बाजूला लागली आहे 12167 डाऊन मुंबई बनारससाठी. ही पण सुट्टे LTT वरून. हिला पण ना ही सुट्टे 11:15 वाजता LTT वरून आणि हिला पण ना क्रॉस केलेलं भुसावळला. सो आता पुन्हा ही बाजूला लागली आहे इटारसीला राईट साईडला पॅरलल. सो आता माहीत नाही किती वेळ लागतो इथून बनारस. टोटल 1 तासाचा प्रवास आहे LTT वरून प्रयागराज. ऑलरेडी 1 तास ट्रेन लेट आहे. जस्ट पोहोचलो होता इटारसीला. 10 मिनिटचा टायमिंग होता. वाजले 11:30. 1 तास लेट आहे ट्रेन. सो आता इथे आल्यावर ना सर्वांना माहिती आहे म्हणजे असत ना हॉटेलवाले एजंट्स बाई खाना खाऊ घे कारण की याचा टाईम दिला जेवायचाच. तर येत आहेत पॅम्पलेट वगैरे घेऊन. आम्ही प्रिफर करणार आहोत की हॉटेलमधलंच IRCTCमधलंच जेवण घेऊ कॅन्टीनमधलं. सो आता पण बरं वाजता खूप चांगलं झालं आहे आणि आतापर्यंत गर्दी नाही आहे ट्रेनमध्ये. जबलपूरला मला वाटतं ट्रेन भरेल पण गॉड नोस काय होईल. आता तरी लोक नाही चढत आहेत ट्रेनमध्ये AC मध्ये. तरी जनरल पुढे आहे 2 आणि पाठी पण 2 आहेत. जनरलची हालत खूप बेकार आहे. खूप जास्त भयंकर गर्दी आहे जनरलमध्ये आणि स्लीपरमध्ये पण गर्दी आहे. चढायला भेटत आहे बट इतकी गर्दी आहेच. इतकी गर्दी नाही आहे जनरल एवढी पण आहे गर्दी स्लीपरमध्ये पण. आणि हे दोन आपले मराठी माणूस. जय महाराष्ट्र. कुठून आलात? जय शिवराय. जय शिवराय. लोणावळा. काल ट्रेन चुकता राहिली ना. कल्याणला ट्रेन सुटली असती ना. म्हटलं आपल्याला होतं आशीर्वाद होता महाराजांचा त्याच्यामुळे आपण आलो तिथे जाऊन 2 मराठी माणसं आपण चालली आपली. ही मोठी गोष्ट आहे. जय शिवराय. लागतं आपल्याला. भाग्य लागतं बाकी काय विषय नाही. आणि महाराजांचा आशीर्वाद लागतो. महादेवचा आशीर्वाद कुठे. सो आपल्यासोबत ना भरपूर म्हणजे ट्रेनमध्ये ना मराठी माणसं पण आहेत. चालली आहेत प्रयागला. आता इटारसीला जस्ट लागली आहे वंदे भारत एक्सप्रेस. आता ही नक्की कोणती आहे माहीत नाही मला पण. राणी कमलापती ही आहे 20174. जी सुट्टे रेवावरून जाते राणी कमलापती. जस्ट लागले इटारसीला आणि बाजूला आपली पाटलीपुत्रा सुपरफास्ट एक्सप्रेस. गाईस जसं जेवण ऑर्डर केलं आहे 2 थाली. त्याची कॉस्ट आम्हाला पडली 150 रुपीज ईच. त्यात आम्हाला 3 पराठा, राईस, डाळ, पनीरची भाजी, ही वाटतं कुठची भाजी आहे डोंट नो बटाट्याची आणि गुलाबजामुन. टेस्ट कशी सांगतोस? काय जेवण आहे. पाणी आहे नुसतं. पनीरची भाजी म्हणजे पाणी हे ना पनीरची भाजी आहे पाणी आहे फक्त. आणि फक्त असं वाटतं की पनीर टाकलेत. ही भाजी आता पण आम्हाला समजली नाही कोणती आहे. केस आहे याच्यामध्ये. केस आहे त्याला परत दे. त्याच्या भाजीमध्ये केस आहे त्याला परत दे. त्याला बोलव आणि परत दे. त्याला बोलव आणि परत दे. हे बघा केस बघा. ही फॅसिलिटी आहे IRCTCची. काय बोलणार जेवणात केस आहे. बकवास जेवण. टेस्ट खूप खराब आहे. त्याला बोलू. भाजीमध्ये पाणी बघा किती पाणी आहे. फक्त पाणी आहे भाजीमध्ये. ही पनीरची भाजी आहे. पनीर मसाला दिसत नाही आहे. पनीर पाणी वाटतंय.
या ट्रेनचा टायमिंग ना जबलपूरला 2:20 मिनिटांनी आहे आणि ट्रेन पोहोचली ती 3 वाजता. म्हणजे 40 मिनिट ट्रेन लेट आहे. आता आपला प्रवास झाला 1000 किलोमीटर ओव्हरऑल. अजून 350 किलोमीटर बाकी आहेत. म्हणजे आपण 10 वाजेपर्यंत पोहोचतो प्रयागराजला. सो ट्रेन तर 40 मिनिट लेट आहे. तर पाहूयात प्रयागराजपर्यंत किती वाजता ट्रेन जाते. पाटलीपुत्राच्या बाजूलाच ना लागली आहे एक जबलपूर नैनापूर मंडला फोर्ट. तिचा कोड आहे 51709. सो आता ही थोडं रवाना होईल आणि जबलपूरचं असं काही रेल्वे स्टेशन. थोडं आता क्लिनिंगचं काम चालू झालंय. 15 मिनिटं हॉल्ड आहे म्हटल्यावर क्लिनिंगचा स्टाफ चढलाय आणि इथे सर्व सुपरवायझर वगैरे पण आहेत. सो क्लिनिंगचं काम चालू झालंय. नाही टोटल 1150 किलोमीटर प्रवास करून आपण पोचलो MP बॉर्डरला. ते म्हणजे सटना. इथून फक्त आता 200 किलोमीटर आहे प्रयागराज. मग आपण UP या राज्यामध्ये एंटर करू. ते म्हणजे प्रयागराज. तुम्ही आतापर्यंत प्रवास आमचा पाहिला असेल. आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर ब्लॉगला आताच लाईक करा. कारण पुढे ना तुम्हाला अजून खूप काही पाहायला भेटणार आहे. कारण तिथे उतरल्यावर गर्दी. कारण की ना आज मौनी अमावस्या आहे. आणि ना मी असं ऐकलं आहे की आज खूप जास्त गर्दी आली तिथे. 7 करोड भाविक येऊन गेले. सो मला थोडी भीती वाटते की नक्की पुढे काय होईल. चला चला चला. रेड आहे. चल झालं. आज मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्येनिमित्त ना प्रयागमध्ये ना महाकुंभला खूप गर्दी झाली. त्यामुळे ना अपघाती निधन पण झालं. तर तुम्ही प्लॅन करतायत ना तर सेफली प्लॅन करा आणि ते व्हिजिट करा. व्हिजिट नक्की करा, नाही म्हणणार नाही, पण जर्नी आपली सेफली प्लॅन करा. आणि गर्दी बघा. वाजले किती? 5:50 बरोबर. बुधवार 29 जानेवारी. आणि AC मध्ये गर्दी बघा. 3 टायरमध्ये बिलकुल गर्दी नाही आहे. आणि हा आमचा बर्थ. सो मी एक्सपेक्ट केलेलं की जबलपूर किंवा कुठे सतनाला लोक भरतील ट्रेनमध्ये. जनरलचं की गर्दी होईल, पण गर्दी नाही आहे. सो तुम्ही जर प्लॅन करतायत तर AC 3 टायरमध्ये ट्राय करा. या ट्रेनमध्ये पाटलीपुत्रा. नक्की तुम्ही प्रवास तुमचा आरामात होईल. समोर जो लागली आहे ना ती कुंभमेळा स्पेशल ट्रेन आहे. आता ही कुठून सुटली आहे काय माहीत, बट पूर्ण पॅक आहे. हो चला ही पण निघाली 15 मिनिटानंतर. आलात ना रे राहून जाशाल. या बाबा वरूया. ही मुंबई नाही UP आहे. थंडी आहे. थंडी आहे. काहीच वाजले 10. ट्रेन ना तासभर आता लेट झाली आहे. कारण की ना 9:18चा टायमिंग होता आणि ऑलरेडी 40 मिनिटं ट्रेन लेट आहे. आणि ह्याच्या पुढे, ह्याच्या मागे, ह्याच्या बाजूला ट्रेन उभी आहे. तुम्हाला दाखवतो. सो ह्याच्या लेफ्ट साईडला पण ट्रेन आहे, ह्याच्या पुढे पण ट्रेन आहे आणि ह्याच्या मागे पण ट्रेन उभी आहे. आणि तुम्ही एक पास होते ट्रेन. ही कोणती ट्रेन आहे? ते मला लागते वाटतं. हो स्लीपर पुन्हा पॅक आहे. लोक बघा कशी चालली आहेत. पूर्ण परतीचा प्रवास प्रयागराजवरून. प्रयागराजला ना खूप भयंकर गर्दी आहे. हॉटेल नाही भेटत आहेत. जाणार कसं, राहणार कसं, थोडी भीती वाटायला लागली आहे. बघूयात. कालची ट्रेन ना 6 तास लेट होती. आज ऑलरेडी 1 तास ट्रेन लेट झाली आहे. अजून आम्हाला सांगण्यात आलं आहे की अजून 1 ते 2 तास जातील. कारण फक्त 20 ते 25 किलोमीटर आम्ही लांब आहोत प्रयागराजवरून. बट प्रयागराजला एवढी गर्दी आहे ना आणि सर्व ट्रेन स्पेशल पण लागले आहेत. सो त्यामुळे प्रॉब्लेम येतो. या
बोला गणपती अप्पा मोरया. पोचलो एकदाच UP वरच्या गावी. बाबा 4 तास ट्रेन लेट, काय सांगणार. आणि काय ती थंडी आहे. मजा आली. आणि गर्दी बघा, लोक उतरत नाही तर चढायला लागले लोक आता इथे पण. पुरा जाम आहे ना. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि खूप जास्त सिक्युरिटी आहे स्टेशनला. तर तुम्ही येणार आहात तर प्लॅन करा की 5 तारखेनंतर या, कारण खूप जास्त गर्दी आहे. तुम्हाला गर्दी ते वाटत नाही आहे. झालं असं आहे की ट्रेन ना 40 किलोमीटर आधीपासून ना स्लो चालली आहे. एका वेळी एकच ट्रेन थांबते आहे प्रयागराजला. तो थांबायला बिलकुल देत नाही आहेत. जसं तुम्ही उतरलात तर चालत राहा, नाही तर तुम्हाला शिवाय पडणार. सो थांबायला तुम्हाला बिलकुल देत नाही प्लॅटफॉर्मवर. जसं तुम्ही उतरलात ना तुम्ही चाला आणि आधी प्लॅटफॉर्म सोडा, त्यांचं म्हणणं आहे. सो आधी आपण ना इथून बाहेर पडूया, कारण खूप जास्त गर्दी आहे. कारण आजच ना खूप मोठा प्रकरण झालं आहे, स्टॅम्पेड झालं आहे. कुल्हड़ वाला कितने का? कुल्हड़ वाला 15 और ये 10. कुल्हड़ वाले देना. कुल्हड़ वाला दो. सो गाईस या चहा पिऊया कुल्हड़वाला. गरमागरम चहा. टेम्परेचर किती आहे गाईस? फॉग बघा, फॉग. मायनस बोलतोय 11 डिग्री टेम्परेचर. चालता चालता आपल्याला मुंबईवरून महाराष्ट्रातून रहिवासी भेटले. तुमचं नाव? कुठून आहेत तुम्ही? आम्ही पुण्यावरून आहे. पुण्यावरून. तुम्ही? नगर संगम. तुम्ही? आळंदीवरून. आपले संत तुकोबा. तुकोबा ना माऊली. तर चला माऊली एकसाथ प्रवास करूया अरेलीपर्यंत. तर लोक भेटून जातात आपल्याला प्रवासात. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. सो गाईस फायनली पोचलो प्रयागराजला, अरेली घाटजवळ. तर असं काही हॉटेल आहे मला भेटलं, दिसतंय हे हॉटेल आहे. रात्री 3-3:30 वाजता शोधत इथे आलो आणि मग 1500 रुपये देऊन आम्हाला हॉटेल भेटलं. थोडी जर लफडी झाली आहे कोणासोबत, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि इथे राहायला कुठे ते ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो कसा होता प्रवास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा ब्लॉग आहे ना आपण पहाटे ना, ॲक्च्युली मी ब्लॉग तो आधी शूट केला, मी जाऊन आलो आहे त्रिवेणी संगमला पहाटे. ते तुम्हाला ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर हा ब्लॉग कसा आवडला, मुंबई टू प्रयागराज प्रवास व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.